हे पाय आता हे ना ओएच आहे ना पेज रिप्लेसमेंट अल्गोरिथम आहे. हे 3 आहे. एक FIFO, एक ऑप्टिकल पेज रिप्लेसमेंट, एक LRU. आता हे 3 आहे ना, एक जर विचारला तर 2 एका मार्काला विचारलेला आहे पेपरमध्ये. आणि हे जर समज 2 जर संगच विचारले तर 4 मार्काला, 4 किंवा 2 मार्काला प्रश्न हा 100% पडणार एकदम, म्हणजे पक्का. हे काय पेज रिप्लेसमेंट अल्गोरिथम. आता याच्यातले 3 टॉपिक आहे ना. ते पहिलं ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं, आपल्याला असं क्वेश्चन येते, रेफरन्स स्ट्रिंग दिलेलं असन आणि एंड नंबर रिप्लेसमेंट पेज इन 3, म्हणजे 3 याच्यात रिप्लेसमेंट करायची. पहिली गोष्ट आहे ना, अशी स्ट्रिंग लिहून द्यायची जी आपल्याला दिलेली ना. ती स्ट्रिंग लिहिल्याच्यानंतर असे कप्पे करायचे प्रत्येक, आणि प्रत्येक कप्प्याला प्रत्येक नंबर देऊन टाकायचा. जेवढे इथं नंबर तेवढे इथं हे असे 3 कप्पे करायचे. आता हे एकाचा एक आला. आता याच्यात कसं असतं, ऑप्टिमलमध्ये ना आपल्याला राईट हँडला जायचं असतं. जो उजवीकडं म्हणजे जो सगळ्यात लांब जो भेटेल ना तो घ्यायचा असतो. आणि LRUमध्ये लेफ्टला जायचं असतं. आणि फिफोमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आऊट असतं. आता सगळ्यात अगोदर आहे ना ऑप्टिमलमध्ये हे पाय, आता इथं एक घेतला. आता पहिलं काय आहे, एक जास्त तास इथं टाकून दिला. दुसरं काय आहे, पहिला कप्पा भरलेला आहे म्हणलो, ह्यो असाच कप्पा येणार 1, आणि दुसऱ्यात काय येणार 3. डबल पुढं स्ट्रिंग काय आली 3 आली, म्हणजे ही स्ट्रिंग इथं पण लिहिलेली 3, पण इथं 3 ऑलरेडी आहे. मग यालाच म्हणते पेज फॉल्ट. मग इथं काय होणार, 1 आणि 3 जसाचे तसाच येणार. कारण इथं आहे का 3 होतं आणि इथं 3 होतं. इथं म्हणजे प्रत्येक एक उचलायचं आणि एक खाली आणायचं. आता हे 3 झालं. हे जे होतं आहे ना, हे जर बरोबर झालं त्याला एक बरोबरची फुल्ली मारायची, याला एक मारायची. हे पेज रिप्लेस झाली, पण इथं नाही झालं कारण इथं रिपीट अंक आला ना तर क्रॉस करायचं. रिपीट संख्या होऊन नाही द्यायची. रिपीट जर आलं तर क्रॉस मारायचं. आता पुढं आला 2 आल्याच्या नंतर हे पाय 1 3 2, हे एक पूर्ण भरलं. पुढे आता 5. आता 5ला आता हे इथं पूर्ण रिप्लेस झालं कारण रिपीट अंक 1 नाही म्हणून बरोबरची फुल्ली मारून दिली. आता पुढे 4ला याच्यात टाकायचं, पण कोणाच्या जागेवर, जो सगळ्यात लांबी, जो आता आहे 5ची बारी. हे पाय इथलचं 5. आता 5पेक्षा सगळ्यात लांब कोण आहे का याच्यामधलं. आता याच्यातलं एक पण इथं स्ट्रिंगमध्ये जवळ नाही, 3 पण नाही आणि 2 पण नाही. पण आपण तसं धरलं तर सगळ्यात लांब कोणापाशी येईल 3, कारण सगळ्यात मोठा 3 आहे. म्हणून 3च्या जागेवर 5 लिहायची. वरती 1 तासाची, खाली 2 तसेच येतील. आता बारी आली 4ची. हे पाय ह्या का ह्या स्ट्रिंगनुसार चाललो आपण. तर 4च्या इकडं लांब कोण आहे त्याला सगळ्यात जादा. आता 4ला आहे इकडं 5 4 आणि 1. हे पाय 5 सगळ्यात जवळचा आला, 5 पैसे नाही लिहू शकत. हे पाय 1 पण आला, 1 पैसे नाही. पण सगळ्यात लांब कोणी येईन याच्यातलं 2, कारण 2 सगळ्यात लांब आहे. 1 आहे का जवळ आहे. मग इथं कारण याच्यात इथं कसं आहे, 1 जवळ येईन, 5 जवळ येईन, पण 2 नाही ना. 2 सगळ्यात लांब येईन कारण 5 तर ऑलरेडी इथं जवळ आहे. 5चा प्रश्न गेला. आणि 1 तर छोटी संख्या आहे, सगळ्यात लांब 2च येणार. म्हणून इथं 4 येणार, इथं 1 5, जसेचे तसे. डबल 5ला हे पाय इथं पुढं 5 आला, ह्योवाला 5. पण इथं 5 इथं ऑलरेडी 5 असल्यामुळे इथं पेज रिप्लेसमेंट होणार नाही. मग ही जशीच तसं येणार. हे पाय इथं एक बरोबर, इथं फुल्ली, इथं का क्रॉस लागणार. इथं क्रॉस का इथं डबल 4 आली, ऑलरेडी 4 आहे, मग डबल घ्यायची गरज नाही. मग 1 5 4 ज्यावेळेस रिपीट अंक होईन इथालचा आणि इथालचा त्यावेळेस क्रॉस मारायचं आणि इतर वेळेस पुढं चालायचं. तयार झालं. इथं आला 1 तर ऑलरेडी आहे, मग हे डबल जसं तसंच येणार. हे डबल जसे तसं आलं का डबल इथं क्रॉस लागणार. 1 5 4 इथं आलं आहे 4 आल्याच्यानंतर डबल इथं आपल्याकडे 4 आहे, मग डबल 1 5 4 हे पाहिजे डबल क्रॉस, कारण सगळं टोटल रिपीट होऊ राहिलं आहे. आता त्यानंतर 2 वर आलं आहे. आता याच्यात तर 2 नाही, मग इथं रिप्लेस होणार. मग 2 आहे का, हे पाहिजे इथं एक आलो आहे आपण. आता हे का 4, हे का 5 झाल्याच्या नंतर हे का 4 घेतला, मग ह्योवाला 1 घेतला, नंतर ह्योवाला 4 घेतला.
आता आलो आहे 2वर आपण इथालच्या. आता हे का 2च्या कोण सगळ्यात लांबी 2 आणि 5 ह्या जे 2 आहे ना, मग याच्या सगळ्यात लांब 1 येणार, कारण इथं 5 तर आहे जवळ, 4 पण येतं तर 4 नाही जे समज 4 होऊन गेलेला आहे. मग हे 2ला आपण 2ला दुकडी इथं टाकणार 1च्या जागेवर 1 5 4 1 5 4 झाल्याच्यानंतर डबल इथं 2 रिपीट हो राहिला आहे. डबल हे असंच इथं येणार, हे का क्रॉस होणार, हे का बरोबर होणार, कारण इथंचं 2 इथंच आला डबल. आणि शेवटच्याला 2 5 4, कारण 5 इथं पण आणि इथं पण रिप्लेस, म्हणजे हे शेवट नाही होणार. हे एक झालं ऑप्टिमल पद्धतीने. आणि याच्यात काय मोजायचं असतं, जेवढ्या बरोबरचे फुले ना त्या मोजायचे असते. इथं किती भरतं 1 2 3 4 5 5 आणि ही 6 डबल 1 2 3 4 5 6. मग पेज रिप्लेसमेंट = 6. हे एक झालं फायनल उत्तर. म्हणजे हे फक्त रिप्लेस करीत चालायचं जे आहे ते. आता याच्यात थोडं करून पुढचं डबल एक पाहू. हे बघा, आता हे त्याच्यातलं जे एक आहे का क्वेश्चन आहे. आता याच्यात आपल्याला हिस्ट्री दिलेली आहे वरची, आणि याच्यात काय करायचं आहे ऑप्टिकल. हे बघा इथं असं क्वेश्चनमध्ये दिलेलं रिंग काय करायचं, ऑप्टिकल पेज रिप्लेसमेंट मेथड. आता ही स्ट्रिंग आहे, पहिल्यांदा काय घ्यायचं, जसं एक आहे तसं एक मांडून घ्यायचा. दुसऱ्याला गेल्याच्यानंतर जसं 2 आहे तसं 1 अगोदर, मग नंतर 2 आहे, त्यानंतर 3 आहे, 1 2 3. हे बरोबर होतं आहे, हे बरोबर होतं आहे, बरोबर. क्रॉस कधी लावायचं, ज्यावेळेस रिपीट अंक होईल ना त्यावेळेस क्रॉस लावायचा. हे 3 झाली. आता आली 4ची वारी. तर 4 एक कुठं टाकायचं आपल्याला, जो याच्या सगळ्यात लांबी इकडच्या साईडला जायचं, आपल्याला ऑप्टिकलमध्ये उजव्या साईडला जायचं. 4पेक्षा सगळ्यात लांब कोणी, हे पाय 1 तर जवळ आहे, इथं एक जवळ आहे, 2 आहे, हे पाय इथं 2 आहे, पण इथं 3 नाही ना, सगळ्यात लांब यांच्या दोघांमध्ये सगळ्यात लांब 3लाच येईन, म्हणून इथं 4 दिला, इथं 2, इथं 1, इथं 1 आला, इथं 1 आला, इथं एक रिपीट झालं, म्हणून मग इथं हे असंच येणार. हे पाय याला इथं बरोबर येणार, हे पाय इथं हे चुकीचं येणार, कारण इथं 1 रिपीट झाला आपल्याकडून. आता इथं 2 पण रिपीट हो राहिला, इथं 2 आहे ऑलरेडी, इथं 2 आला, मग डबल करायची गरज नाही आपल्याला. मग ह्या असंच लिहायचं, याला पण क्रॉस मारायचं. आता इथं आला 5. आता 5 कुठं टाकायचा, 5ला सगळ्यात लांब कोणी, हे पाय इथं आहे 5 आपला, 5ला सगळ्यात लांब कोणी याच्यातलं 1 आणि 2 4 मधलं, 1 जवळ आहे, 2 जवळ आहे, सगळ्यात लांब 4 येतील. कारण तसं जरी पाहिलं तरी समज 5ला सगळ्यात लांब जी संख्या आहे ना त्याच्यापाशी 1 एका जवळ आहे, 5च्या अगोदर 1 2 3 4, त्यानंतर 5 येणार, मग सगळ्यात लांब 4 येणार ना, मग 4 पाशी 5ला टाकून द्यायचं, 1 2 हे असे येणार. हे बाई हे झालं बरोबर. डबल पुन्हा 1 आला, 1 आहे ऑलरेडी, लिहायची गरज नाही, 1 2 5, हे का डबल क्रॉस येणार याला. डबल पुढं 2 आले, इथं ऑलरेडी 2 आहे, डबल लिहायची गरज नाही, 1 2 5, हे बाय हे का डबल क्रॉस. आता 3 आलं, याच्यात तर 3 नाही, म्हणजे आपण हे बाय इथं आलो, हे का 3 पाशी, ठीक आहे. आणि ह्या का स्ट्रिंगनुसार ह्या के प्रत्येक याला 1 1 3 याचा कॉलम आखून घ्यायचा, प्रत्येकाला ही स्ट्रिंगचं नाव द्यायचं आणि ते त्यानंतर हे चालू करायचं. आता हे का 3ला सगळ्यात लांब कोणी, सगळ्यात लांब 2 5, हे बाय इथं 5 जवळ आहे 2, पण सगळ्यात लांबचं 1 येणार, आणि मग इथं 3 2 5, हे एक झालं बरोबर. लांब म्हणजे याच्यापासून सगळ्यात लांब जी संख्या असेल का तिला आहे का हे देऊन टाकायचं. आता इथं आलं 4वर, 4ला, आता 4 आहे कसं 4ला सगळ्यात लांब कोण राहीन यांच्या तिघामधलं, हे पाय 4ला 5 जवळ राहीन, 3 जवळ राहीन, सगळ्यात लांब राहीन 2, आणि म्हणून 3 4 2, इथं 4 कमून लिहिला, ही 2च्या जागेवर. म्हणजे तू कसं म्हणत असेल, हे पाय 1 2 3 4 5. आता आपल्याला कोणाला रिप्लेस करायचं आहे, आपल्याला 4ला रिप्लेस करायचं आहे का जी लांबची संख्या असेल. आता ऑलरेडी इथं आहे ना 5 दिलेली, हे पाय 5 तर जवळ येईन, इथं 3 आहे,
हे पाय 3 आली कोणी, पण लांब आहे का कोणी, ह्या का 3मध्ये लांब आहे का कोणी सगळ्यात 2च येईन ना, कारण 2 अजून पाहिला 2पर्यंत जाय करता 4ला 2 घरं ओलांडून जावं लागतील, 5 पैसे एकच जावं लागेल, म्हणून आपण इथं 2च्या जागेवर 4 लिहिले. सगळ्या ठिकाणी असंच करायचं. आणि हे पाय शेवटचं इथं इथं 5 आहे, सॉरी हे राहिलं. आणि इथं डबल 5ला 5 रिपीट झालं, म्हणजे हे असंच येईन 2 4 5. याला का क्रॉस लागेल, कारण हे का रिपीट झालं 5 5. याला बरोबरची फुलली, हे का मोजायचे किती फुले झाले, 1 2 3 4 5 6 आणि ही एक 7. पेज रिप्लेसमेंट 7. हे झालं फायनल आन्सर. एवढंच करायचं 2 मार्काकरता फक्त, याच्यात बाकीचं काहीच नाही. फ्लॅश लागा ना. ओके होतं जाऊन दे, चालते. हे पाय याला रिव्ह्यूमध्ये कसं असतं, हे पाय येलवरून जाणं ठरवायचं, आपल्याला लेफ्टकडं डाव्या हाताकडं आपल्याला हे मोजे जायचं. हे पाय बाकीचं क्वेश्चन तर सगळं सारखाच आहे का, स्ट्रिंग दिली ट्रेन आणि पेज फॉल्ट करायचं याला रिव्ह्यूनी. तर हे पाय इथं स्ट्रिंग लिहून घेतली. आता प्रत्येक स्ट्रिंगमध्ये आपलं कसं करायचं, एक आहे इथंचं एक इथं लिहून दिला, नंतर 2ला गेलो आणि एक वेळेस फक्त एकच कॉलम भरायचा. एक वेळेस सगळे कॉलम भरून चालत नाही. एक वेळेस फक्त एकच पेज फॉल्ट होणार. हे 3 पेज आहे, 3 कप्पे म्हणजे 3 फॉल्ट, 3 पेज. आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये दिलेले 3. इथं जर 4 जर असले तर आपण इथं 4 कॉलम घेतले असते, असं असतं. आणि एक वेळेस फक्त एकच याच्यामध्ये भरायचा. आता 2 हे पाय 1 2 याचं आलं, नंतर 3 आहे 1 2 3 आली. 4ची बारी ही इथलची. आता 4 कोणा पैसे टाकायचा, याच्यात सगळ्यात सोपी ट्रिक, जो 3 नंबरचा जो येतो ना अंक 1 2 3 त्याला लिहून टाकायचा. 3 नंबरला 1 आहे ना, हे पाय इथं 4 2 3. आता 1 कुठं लिहायचा, 1 पासून जो 3 नंबरला आहे ना 2वर, हे पाय 1 2 4 3 2, हे पाय 2ला 2च्या ठिकाणी 1 लिहायचा, 4 3 हा अशी लिहून द्यायची. म्हणजे कसं, कारण याच्यापासून सगळ्यात लांब ह्योच येतोय. 3 जवळ आहे आणि 2 जवळ आहे असं असतं. फक्त 1 लांब आहे ना 4पासून, तसं. आता आला 2ची बारी. आता हे पाय इथं 2. आता 2पासून सगळ्यात लांब कोण आहे, 3 आहे. मग इथं लिहून टाकायचं 2पासून सगळ्यात लांबवर 3 आहे, तर 3च्या ठिकाणी 2ला लिहायचं. बाकीचं 4 1 असंच येणार. आलं 5ची बारी. 5पासून सगळ्यात लांब कोण आहे, 4. 4च्या ठिकाणी 5 लिहायचे, बाकीचे हाई तसंच लिहायचं. आता इथं 1 रिप्लेस आला आहे, रिपीट हो राहिलं म्हणून इथं पेज फॉल्ट करायची गरज नाही, हाई असंच लिहून द्यायचं. हे पाय इथं आहे ना क्रॉसची फुलली येणार, त्यानंतर 2. हे पाय इथं 2 आहे, इथं 2 आली, डबल हाई असंच येणार, इथं पण क्रॉसची येणार. इथं आता 3 नाही आहे, 3ला सगळ्यात लांब कुठं आहे, हे पाय 3पासून जो सगळ्यात लांब आहे, जो 3 नंबरचा अंक आहे ना 1 2 3 5, 5च्या ठिकाणी 3ला रिप्लेस करून द्यायचं. बाकीचं 1 2 हाय ॲज इट ट्रीट हाय तसंच येणार. आणि इथं आलं 4. 4पासून 3 नंबरच्या संख्या कोणची आहे, 1 2 3 1. 1च्या ठिकाणी 4ला रिप्लेस करायचं. हे पाय इथं 1ची जागा आहे, 4 लिहिले, वरती आय टी हाय तशी 3 हाय अशी 2. हे पाय आलं. आता हे पाय शेवटचा 5 आहे, 5पासून 3 कोणची 1 2 3 3 नंबरची 2, म्हणजे 5ला कुठं रिप्लेस करायचं, 2च्या जागेवर 2. हे पाय 4 3. तसं म्हणजे ही एक ट्रिक आहे. तसं जर पाहिलं ते पाय 5पासून 4 जवळ आहे आणि 3 जवळ आहे, 2च लांब आहे, म्हणून ते तिथं येणार. ही दुसरी एक ट्रिक पण हे पाय, हे आलं याला बरोबर करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे का 10 भरतात. हे पाय पेज फॉल्ट इज इक्वल टू 10. हे झालं फायनल आन्सर. आता या लाईव्हला फक्त आपण OPLला आहे ना राईटला जात होतो 3 याला, आता याला फक्त लेफ्टला 5 जायचं 3.
जो एका सगळ्यात लांब असेल त्याला घ्यायचं. याच्यात एवढं सोपं आहे, हे तर एकदम सोपंच आहे. हे बघ, यामध्ये आपल्याला स्ट्रिंग दिली आणि याचा यादवलं काढायचं. यादवलं कसं लेफ्टकडे जायचं, जे 3 असेल त्याने लेफ्ट करायचं. स्ट्रिंग लिहून घेतली, प्रत्येकाला एक एक कॉलम दिला आहे. एक आहे, एक अशाचा तसा मांडायचा. 3 आहे, हे पाय 1 3, आणि प्रत्येक वेळेस फक्त एकच कॉलम भरायचं आहे, संगत 3 नाही भरायची. असं स्टेप बाय स्टेप चालायचं. आता इथं डबल 3 आली, ऑलरेडी इथं 3 झालेला आहे. मग हे इथं रिपीट होऊ राहिली, लिहिण्याची काही गरज नाही, हे आहे असंच रिपीटेड. ज्यावेळेस जर सारखा जर वरचा आणि ह्यो जर आला तर त्यावेळेस सेम करायचं, बदल करायचं नाही. मग इथं क्रॉस येणार, हे पाय इथं फुलली, इथं फुलली, हे पेज फॉल्ट झालं. इथं नंतर 2 आहे, या इथं 2 नाही, म्हणजे इथं काय 1 3 2, हे का झालं. आला 5, म्हणजे हे पाय इथलचा 5. 5पेक्षा आपण लेफ्टकडे जायचं आहे. एल आर यूमध्ये लेफ्ट करायचं, एलवरून ध्यानात ठेवायचं का आपल्याला लेफ्टकडे मोजायचं. आता 5च्या सगळ्यात लांब कोणी मिस्टेक सांगितली होती, ते 3 नंबर जायचा, 1 2 3, पण 3 नंबरला पण 3च आहे. तर मग आता काय करायचं आहे, कारण 3 आहे का 5च्या लांब नाही, कारण यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात लांब 5च्या आहे ना 1 आहे. सगळ्यात लांब 5मध्ये 1 आहे, कारण 3 जवळ आहे, 2 जवळ आहे, सगळ्यात लांब 1 येतो. म्हणून इथं 5 येणार, 3 2. सगळ्यात लांब 1 म्हणजे इकडं जर गेलो असतो तर प्लसकडे गेलो असतो, इकडं मायनस, म्हणजे इथं हे पाय 1 2 3 4 5. आता 5च्या सगळ्यात लांब इथं 2 दिलेला आहे, इथं हे पाय याच्यात 2 आहे, याच्यात आपला 3 दिलेला आहे, हे पाय 3 आहे, आणि 1 दिलेला आहे. आता तूच सांग सगळ्यात लांब कोणी 5च्या 1च आला ना. 3 अधोकर येतोय, 2 येतोय, कारण आपल्याला लेफ्टकडे मोजीत जायचं आहे. याला रिव्ह म्हणजे लेफ्ट साईडला मोजीत जायचं आहे. 4 तर नाहीचे समज यामध्ये दिलं ना, तर मग येतं आहे कोण 1 येतोय. इथपर्यंत आता कळलं. म्हणून इथं हे घेतलं डबल 4ला कोण येतं आहे, 4च्या 1 नंबरला, हे पाहिजे इथं 4 नंतर 3 नंबरचं मोजायचं, 1 2 3 3च्या ठिकाणी 4 लिहिली, 5 2 ॲज इट इज हाई तसेच आली. डबल 5 रिपीट झाला, इथं पेज फॉल्ट होणार, कारण इथं सेम आलं. हे पाहिजे इथं क्रॉस करायचा, इथं डबल 4 आली, इथं डबल सेम, बदल करायची गरज नाही कारण सेम झालं. इथं 1 नाही. आता हे पाहिजे इथं आलो आपण, एक कुठं रिप्लेस करायचा, हे पाहिजे इथं 1 2 3 4च्या ठिकाणी. एकला कोणी 2 आहे, 5 4, इथं 1 आला, 4 रिपीट झालं, म्हणजे इथं हे डबल आहे असंच याला, 5 4 1, इथं एका क्रॉस लागणार, 5 4 1 झाल्याच्या नंतर हे पाहिजे इथं 2 आहे. 2ला हे पाहिजे इथलचं 2पासून लांबला कोणी 1ला, 2ला कुठं टाकायचं, 1च्या ठिकाणी 1 कुठे खाली, हे पाहिजे इथं 2 लिहिले, 5 4 ॲज इट इज आली, डबल 2 2 रिपीट झाला, 5 4 2 ॲट इज येणार. हे पाय हे बरोबर झालं, इथं हे फॉल्ट झालं, कारण 2 2 रिपीट झालं, आणि शेवट 5 5 पण रिपीट होते, 5 4 2. हे पाय इथं पण क्रॉस येणार, मग उरलेल्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बरोबरची पुल्ली. आणि हे पाय मोजायचे 1 2 3 4 5 6 आणि 7. हे पाय हे आले पेज रिप्लेसमेंट = 7. हे आलं फायनल ॲन्सर याचं. याला रिव्ह्यूमध्ये फक्त लेफ्ट साईडला 3 नंबरचा अंक मोजायचा आणि तो डायरेक्ट लिहून द्यायचा, बाकीचं काहीच करायचं नाही. लेफ्टला जायचं आणि 3 नंबरचा मोजायचा, आणि एवढंच आहे. आता आहे ना पुढं फिफो आहे. याच्यात फिफोमध्ये काय असतं, फर्स्ट इन आणि फर्स्ट आऊट असतं, म्हणजे एक आल्याच्या नंतर दुसरं येणार, दुसऱ्यानंतर तिसरं येणार असं. हे पाय आता हे जे फिफो आहे ना, फिफोमध्ये कसं असतं फर्स्ट इन आणि फर्स्ट आऊट, म्हणजे ह्यामध्ये कसं करायचं, एक अगोदर एकला एक दिला का, त्यानंतर 2 3, ज्यावेळेस हे 3 झाल्याच्यानंतर रिप्लेस जो करायचा ना तो 1 नंबरचा करायचा, म्हणजे सिक्वेन्सवर रिप्लेस करायचं, यालाच म्हणायचं पहिला टाकायचा आणि पहिला काढायचा, यालाच म्हणायचं फिफो. आता याच्यात कसं होईल,
2 2 आले, 2 3 आला, ठीक आहे. त्यानंतर डबल 2 आले, 2 ऑलरेडी आहे म्हणजे इथं पेज फॉल्ट झाला, इथं चुकलं कारण इथं होतं ऑलरेडी. हे बरोबर, हे बरोबर, इथं आले 2 3 1 सिक्वेन्स झाला. आता यामध्ये आपण कसं याच्यात समज जो एक तर राईटला जातो तो याला रिव्हमध्ये ऑप्टिकलमध्ये म्हणजे याला रिव्हमध्ये लेफ्टला ऑप्टिकलमध्ये राईटला जातो. आता याच्यात काय करायचं, एक आता 5ला कुठं रिप्लेस करायचं 2च्या जागेवर, कारण 2 अगोदर घेतला होता ना. मग 5 3 1 फर्स्ट इन फर्स्ट आऊट. आता 2ला कुठं रिप्लेस करायचं 3च्या जागेवर, कारण 2 नंबरला 3 होता म्हणजे वरून खालीपर्यंत टाकीत जायचं. त्याच्यात 5 2 1 इथं 4. आता 4 आहे का कुठे येणार 5 2 4 खाली 1ला. आता संपली स्ट्रिंग. आता जो डबल नवीन येणार तो इथं वर येणार, पण इथं 5 आहे, इथं 5 डबल रिपीट हो राहिला म्हणजे ह्या एका स्ट्रिंग पैसे आलो आहे आपण. तर मग हे इथं असंच येणार 5 2 4. हे पाहिजे इथं का क्रॉस येणार, हे बरोबर, हे बरोबर, हे बरोबर, हे बरोबर. पुढे 3 आहे का कुठं रिप्लेस होणार 5च्या जागेवर, कारण 5 स्टार्टिंग आहे ना. आता इथं कारण इथपर्यंत स्ट्रिंग झालेली म्हणजे इथून इथं 1 होता, 1च्या जागेवर 5 4 केली, त्याच्या अगोदर 2 होता, त्याच्या अगोदर 5 होता, आणि त्याच्या अगोदर 1 होता. इथं हे बाय 1 झाल्याच्यानंतर 5ने सुरुवात केली, 2 नंबरला 2ला रिप्लेस केलं, नंतर 1ला 1च्या जागी इथं 4ला झालं. आता इथं कुठं हे बाय इथं 3 2 1. आता इथं 3 आणि 2 2 2 रिप्लेस झालं म्हणजे हे इथं डबल असंच येणार, हे बरोबर, हे एक चुकीचं. शेवट 5 3 नवीन आलेला आहे ना आपला, मग हे पाहिजे 3 5 1, कारण ही 2 नंबर. आणि आता इथं का रिप्लेस होणार 3 नंबरला. 3 नंबरला काय येईन याच्यात आहे का 2 आहे का याच्यात नाही, मग आता येईन 3 5 1. शेवटच्या 1च्या जागेवर आता आपल्याला 2 रिप्लेस करायचा. हे पाहिजे इथंच हे 2, हे एक झालं बरोबर, हे झालं बरोबर. मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे एक 9 म्हणजे पेज फॉल्ट झाले = 9. हे झालं फिपो. फिपो म्हणजे कसं करायचं, उतरतं चालायचं, एकदा याला एक रिप्लेस करायचं, याला एकदा, याला एकदा, याला एकदा, याला एकदा, याला एकदा, शेवटपर्यंत 3 3 पर्यंत जाऊन द्यायचं. हे एक झालं फिपोचं. हे पण 2 एका मार्काला विचारणार आणि 2 जर संघच विचारलं तर 4, पण विचारणार आहे फिक्स. हे तिन्हीपैकी एक 100% फिक्स येणार. आणि काही सोपं नाही. फिपोमध्ये फर्स्ट इन आणि फर्स्ट आऊट करायचं. याला रिव्हमध्ये लेफ्ट साईडला 3 नंबरचा घ्यायचा, 3 नंबरपर्यंत म्हणजे जायचं, आणि ऑप्टिकलमध्ये राईटला जायचं सगळ्यात लांब. जो त्यामध्ये सगळ्यात लांब जो असो का त्याच्यापाशी जायचं. आणि ह्या पाय आणि पुस्तकामध्ये ना बरेच क्वेश्चन दिलेले आहे बरं का, ते का क्वेश्चन तू सोडून पाय, आणि जेवढे जर नाही समजले तर मग मला का टाक त्याचा फोटो वगैरे, मग मी तुला सांगतो का ते कसं येऊ राहिलं त्याचं उत्तर. बाकीचे सगळे हे कसं सोडल्याशिवाय प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही काढणार. आणि याच्यात अजून एक क्वेश्चन आहे पाय 4.18 वर आहे ना याचे सगळे प्रॉब्लेम दिलेले. हां आता हे पाहिजे 4.18 पेज आहे म्हणजे 4थ्या धड्यातलं 18वं. आता हे काय आहे सेम्फॉरची याची प्रोग्राम आहे. आता याच्यात कसं आहे 2 एका मार्काला विचारलेला आहे क्वेश्चन. हे बाई सेम्फॉरचा प्रोग्राम आहे प्रॉब्लेम, हे का 2 मार्काला क्वेश्चन ह्यो जो वरचा ह्यो आलेला आहे मागच्या वेळेस 2 मार्कासाठी, आणि 2 वेळेस आलेला आहे म्हणजे हे का 100% क्वेश्चन पडणार आहे. हे कसं सोडायचं, हे बाई यस आपल्याला यस दिला, इनिलायझेशन 10. हे पाय इथं 10 दिले, तर 6P ऑपरेशन आहे, एक 6P ऑपरेशन, एक 4V ऑपरेशन. हे पाय 2 ऑपरेशन आहे, एक 6P आणि एक 4V. आर द परफॉर्म वन्स व्हॉट इज द फायनल व्हॅल्यू ऑफ यस. आपल्याला यांना एचची व्हॅल्यू लागते बरं का, आणि एचची व्हॅल्यू आता आपल्याला काय व्हॅल्यू दिलेली नाही ऑपरेशनची. आता इथे ना व्हेरिएबल, हे पाय व्हेरिएबल = 1, एक व्हेरिएबलची एक व्हॅल्यू कन्सिडर केली, एचची व्हॅल्यू 1 कन्सिडर केली. आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये, हे पाय 10 दिलेले, हे पाय 10 मांडून घ्यायचे. हे पाय =
मायनस 10 मायनस 6 गुणिले 1, 6 गुणिले 1, कारण व्हेरिएबल 1 आहे ना, आणि प्लस इथलचा 4, 4 गुणिले 1 इज इक्वल टू 6 1 6 आणि 4 1 4. या पाय 10 मायनस 6 अधिक 4 इज इक्वल टू 8. हे एक झालं फायनल उत्तर 2 मार्काकरता. काहीच नाही, फक्त इथं जो दिलेला आहे का 6ला 6 घ्यायचा आणि त्याला 1 नाही, प्रत्येक म्हणजे याच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 1नेच गुणायचं आहे. जो 4 दिला तिने 1ने गुणायचं आणि जी अगोदर संख्या दिलेला असेल त्याने इथं मांडून द्यायची. 6 1 6 4. हे पाय याची 8 एका कशी आली, 10तून 6 गेली 4, 4 अधिक 4 8, 10 मायनस 6 अगोदर यांच्या एका दोघाच करायचं, 10 मायनस 6 4 अधिक 4 हे झालं 8 उत्तर. आणि हे पाय आता याच्यातलंच हे दुसरं काउंटिंग मेथड इनिशियल 7 बरं का. हे पाय इथं दिलं 20p, 20p ऑपरेशन 1 आणि 1 15 ऑपरेशन. हे पाय मग व्हेरिएबलला काय आहे, व्हेरिएबल इज इक्वल टू 1. आता हे पाय 7 इथलचे 7 इनिशियलायझेशन. हे पाय इनिशियलायझेशनचा जो पुढचा शब्द असेल ना तो आपल्याला इकडं मांडायचा आणि त्याच्यात मायनस किती आहे, 20 गुणिले 1 आणि 15 गुणिले 1. हे पाय 7 मायनस 20 अधिक 15, 20 1 20 15 1 15. ठीक आहे. आता याचं उत्तर किती आलं 2. म्हणजे कसं 7तून 20 असून 7तून 20 नाही जात. म्हणजे इथं कसं चालतं का 10 मोठे होते ना, 10तून 6 गेले, आता इथून 7तून मायनस म्हणजे इथे किती -13, 20तून 7 गेले -13 आणि मायनस प्लस मायनस होत असतं, मायनस मायनस प्लस मायनस 15, 13तून 15 गेले 2, उत्तर आलं 2 फायनल. हे पाय हे पण 2 मार्काला विचारलेलं आहे. आणि काय कर का ते फिफोचे, हे पाय फिफो आणि आणि LRU यांची प्रॅक्टिस कर आणि जर नाही समजलं तर मला सांग एखादा. आणि क्वेश्चन म्हणजे चॅप्टरमध्ये भरपूर क्वेश्चन दिलेले आहे त्यांचे, ते स्वतः मनाने सोडून पाहिजे. ह्या हातच्या मार्क इथं कमीत कमी ना 2 आले तर 4 मार्कला विचार येते, 1 जरी आला 2 आणि हे एक क्वेश्चन 2 2 म्हणजे 4 मार्क, म्हणजे वरच्या 14मधले 4चं टेन्शन इथं संपत राहिलं 10 मार्काचं. तर एवढं कर होऊन जाईल, चालते. आणि नाही समजलं तर मला डबल सांग, म्हणजे मी नीट डबल सांगतो. आता लय वाजले, आता 1 वाजला, 1 तर लय टाईम झाला आहे, चालते.